हिरवा रंग म्हणजे निसर्गाचा प्रतीक असतो ना. नवीन नवरीच्या आयुष्यात कायम निसर्गासारखाच भरभराट असो म्हणून हिरवा चुडा भरतात. इंटरेस्टिंग. आणि अशीच भरभराट तुझ्या आयुष्यात होऊ दे म्हणून भरायचा हा हिरवा चुडा, आहे की नाही? किती छान, साधी आणि संस्कारी आहे. आमच्या लग्नात सुद्धा ही असाच चुडा भरेल आणि अशी छान सजून येईल. काय झालं? काय हवंय का? असा काय उभा आहेस? हे जग किती क्रूअल आहे. एका सच्चा प्रेम करणाऱ्याला उगाच डिस्टर्ब करतात. काका, काय काम आहे का? अरे म्हणजे आमची काही मदत लागणार आहे का? ऍक्च्युली मीच डॅडला सांगितलं होतं की ही सगळी अरेंजमेंट तूच केली आहेस. आय मीन तू आणि जय आर कॉन्स्टंटली रनिंग हिअर अँड देअर. आणि तू तर सगळी कामं एकटाच करतोयस. सो तुला काही मदत हवी असेल तर आय एम देअर. आय मीन वी आर देअर. बाय द वे, तू नेमकं काय करतोस? पाहतोय. हा? मी गिटार मस्त वाजवतो आणि एका NGOचा पार्ट आहे. बाकी मी मजेत असतो. अरे तसं नाही रे, म्हणजे तू बिझनेस मध्ये वगैरे काही मदत करतोस का? अच्छा, बिझनेस मध्ये. हा, ते दादा फोर्स करत असतो. जसा वेळ मिळतो तसा जातो मी. आणि मी बिझनेस मॅनेजमेंट केलंय. अरे वा, बिझनेस मॅनेजमेंट. तसंही ना आमच्या समायरालाही खूप शिकायचंय. पण काय ना, मागच्या वर्षी कॉलेजमध्ये एक विषय राहिला तिचा. अरे केटी लागली तिला. अरे वा, छान. काय छान? केटी लागली हे छान? नाही नाही नाही, केटी लागली हे नाही, अजून शिकायचंय ना, हे छान म्हणालो मी. साई, वेडायस का तू? कळत नाही आम्ही रील बनवत होतो ते? असं मोठमोठ्याने स्पीकरवर गाणी लावून नाचत कोण फिरतं? मी फिरते. आणि बोलली ना रील करत होतो. लग्न कार्य आहे त्यामुळे डान्स, बायकांचा आवाज, गाणी हे इथे ऐकू नाही येणार. नाही तर का तुझ्या घरात येणार आहे? बायकांचा त्रास तुला होतो ना, मग तू निघून जा ना. मुद्दाम करतेस ना सगळं? नाही, मला सगळं माहिती आहे, मुद्दाम चाललंय हे सगळं. पण एक लक्षात ठेव, कालचा अपमान विसरलो नाहीये मी. तुला दाखवून देईन जय काय चीज आहे ती. दात काढायला काय झालं? दाखव. हे बघ बघ. व्हिडिओ डिलीट कर. मी व्हिडिओ डिलीट करत असते. व्हिडिओ डिलीट कर सांग. चल, मी नाही करणार बघ, डिलीट. शेवट व्हिडिओ डिलीट कर.
व्हिडिओ तर मी डिलीट करत नसते, आता तर व्हिडिओ व्हायरल कर. ए मी होतो म्हणून वाचलीस ना तर पाण्यात पडली असतीस. परत फेड म्हणून तो व्हिडिओ डिलीट कर. मी सांगितलं होतं तुला वाचवायला, आणि मुळात पडले सुद्धा मी तुझ्यामुळेच होते. तू आलास अचानक मध्ये असा, हो ना ग? शेवटचं सांगतोय, व्हिडिओ डिलीट कर. डिलीट. चल आता बघत बस स्वतःला सोशल मीडियावरती. ए ऐक मग. निघ. तुझ्या बाईने तर घेतले, आणि ते पण मागून घेतल्या तुझ्या आशू बाईने. येस. कधी सांगते. किती किती लाज वाटते मला मावशी. आता तूच मला सांग, मार्केटमध्ये जायचं, लोकांना दाखवायचं की ओ मी किती कामं करते, आणि मग पैसे नाही न्यायचे. असं कोण करतं? आणि आउट ऑफ ऑल द पीपल साक्षीच्या भावाला, गौतमला सांगायचं पैसे द्यायला. अरे नवरी मुलीचा भाऊ आहे ना तो, त्याच्याकडून कशाला 800 रुपीज घ्यायचे तिने? नाही ग, नाही बाय असं नाही करणार. का नाही करणार? 7th स्टँडर्ड मध्ये असताना तिने असंच केलं होतं. माझा एक पेन चोरला होता तिने. चोरलं नव्हतं, उमाताईने तिला ते दिलं होतं. माझ्या मम्माने तिला सेव्ह केलं होतं ना, म्हणून असं म्हणाली ती. ओके मावशी, आय एम टेलिंग यू, तुझ्या त्या बायने ना मला खूप एम्बॅरस केलंय. हा